सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपणा सर्वांना माहित आहे 5 मार्च 2025 रोजीच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविला जात आहे। कार्यक्रमांतर्गत आपल्याला इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे आपले ध्येय राहणार आहे। दिनांक 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 पर्यंत आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2रीच्या वर्गासाठी नक्की भाषा आणि गणित या विषयासाठी कोणत्या अध्ययन क्षमता आहेत आणि त्या अध्ययन क्षमताला अनुसरून कोणते अध्ययन स्तर असणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता 2रीसाठी असणार आहेत। कौशल्य आहे वाचन। इयत्ता 2रीसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे प्रथम भाषेसाठी पाहूया आपण। अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो। हा असणार आहे आपली अध्ययन क्षमता। आता या अध्ययन क्षमतेला अनुसरून एकूण अध्ययनाचे स्तर आपल्याला दिलेले आहेत। या ठिकाणी एकंदरीत 14 आहेत। तर पहिला अध्ययन स्तर असणार आहे वाचन या कौशल्याअंतर्गत 1 वर्णमालेतील सर्व अक्षर व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखत नाही। जर विद्यार्थी वर्णमालेतील सर्व अक्षर आणि त्यांचे ध्वनी उच्चार ओळखता येत नसतील त्याला तर तो पहिला त्याचा अध्ययन स्तर असणार आहे। त्यानंतर दुसरा अध्ययन स्तर असणार आहे वर्णमालेतील सर्व अक्षर व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखतो। विद्यार्थी सर्व अक्षरे आणि त्यांचे ध्वनी जर ओळखत असेल तर तो दुसऱ्या अध्ययन स्तरामध्ये येणार आहे। त्यानंतर तिसरा अध्ययन स्तर असणार आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द तो वाचतो। पहा, अक्षराच्या आणि स्वरचिन्हाच्या मदतीने जर विद्यार्थी 2 अक्षरी शब्द वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण 3 हा पकडायचा आहे। पुढे चौथा अध्ययन स्तर असणार आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो। आता या ठिकाणी 2 ऐवजी 3 ते 4 जर शब्द तो वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 4 क्रमांकाचा। पुढे आहे 5वा क्रमांक मजकुरातील साध्या विरामचिन्हाची देखील दखल घेतो। त्याला जर छोटी छोटी आणि सोपी विरामचिन्हे जर समजत असतील तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 5। पुढे 6 परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो। ठिकाणी तो 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य वाचत असतील तर त्याचा आपण अध्ययन स्तर 6 पकडायचा आहे। 7 क्रमांकाचा अध्ययन स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेले जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो। आता विद्यार्थ्याला जो परिचित मजकूर आहे त्यातील तो 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेले आणि जोडाक्षरयुक्त असणारे लहान वाक्य जर वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 7। पुढे 8 पहा परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह योग्य गतीने जर तो वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 8 क्रमांकाचा। पुढे 9वा अध्ययन स्तर पाहूया आपण। या ठिकाणी परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो। आता या ठिकाणी परिचित मजकूर आहे आणि वाक्यामध्ये शब्द असणार आहे 3 ते 5 अशी जर लहान वाक्य तो वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण 9 हा पकडायचा आहे। पुढे 10 क्रमांकाचा अध्ययन स्तर असणार आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले जोडाक्षरयुक्त लहान वाक्य जर तो वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 10। पुढे 11वा अध्ययन स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी व तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोह व योग्य गतीने वाचतो। असं जर तो 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे आणि विरामचिन्हांना गृहीत धरून जर तो वाचत असेल आरोह अवरोहासह तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 11। पुढे 12वा अध्ययन स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्ये वाचतो। आता या ठिकाणी 3 ते 5 ऐवजी 4 ते 5 जर शब्दांचं वाक्य असेल लहान आणि तो जर वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण 12 हा पकडायचा आहे। पुढे 13वा अध्ययन स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो। आता 4 ते 5 सोपे शब्द आहेत पण ते जोडाक्षरयुक्त देखील असेल आणि असं जर तो लहान वाक्य वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण किती पकडायचा आहे 13 हा पकडायचा आहे। पुढे 14वा अध्ययन स्तर अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह योग्य गतीने वाचतो। आता या ठिकाणी अपरिचित मजकूर असणार आहे त्याच्यासाठी 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य असणार आहे तो विरामचिन्हासह अचूकपणे आरोह अवरोहासह आणि योग्य गतीने जर वाचत असेल तर त्यासाठी असणार आहे अध्ययन स्तर 14।
आता आपण वाचन कौशल्यांतर्गत इयत्ता दुसरीसाठी अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतोय या अंतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर पाहिले। पुढे आपण लेखन कौशल्यासाठी इयत्ता दुसरीसाठी नक्की कोणती अध्ययन क्षमता आहे आणि अध्ययन स्तर काय आहेत हे आता पाहूया। पहा, 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेले 2-3 वाक्याचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो, ही आहे अध्ययन क्षमता। आता त्यासाठी अध्ययन स्तर ठरवलेला आहे। पहा, पहिला अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही। जर विद्यार्थी अ ते न पर्यंतचे अक्षरे पाहून लिहू शकत नसेल तर तो पहिल्या अध्ययन स्तरावर असणार आहे। त्यानंतर दुसरा अध्ययन स्तर आहे त्याचा वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो। जर विद्यार्थी या ठिकाणी वर्णमालेतील सर्व अक्षरे पाहून लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा 2 असणार आहे। पुढे तिसरा अध्ययन स्तर आहे सोपी शब्द पाहून लिहितो। विद्यार्थी पहा सोपी शब्द जर पाहून लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर काय असणार आहे या ठिकाणी 3 नंबरचा। पुढे 4 श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला किंवा उच्चाराला ऐकून अक्षर लिहितो। वर्णमालेतील अ ते न जे काही अक्षर आहेत विद्यार्थी जर आपण त्याला ऐकवले तो जर लिहित असेल त्याचं श्रुतलेखन योग्य प्रकारे करून त्याचं लेखन करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 4। पुढे 5वा अध्ययन स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। आता या ठिकाणी विद्यार्थी ऐकून छोटे शब्द जर लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 5। पुढे 6 श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। आता या ठिकाणी वर्णमालेतील सर्व अक्षरे वापरून आणि स्वरचिन्हे वापरून जर तो शब्द लिहित असेल ऐकून तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 6। पुढे 7वा अध्ययन स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो। आता या ठिकाणी तो वर्णमालेतील सर्व अक्षरे तर लिहितो, स्वरचिन्हयुक्त शब्द देखील लिहितो, त्याचबरोबर जोडाक्षरयुक्त शब्द देखील लिहितो। तर असं जर तो विद्यार्थी करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 7। पुढे पाहूया 2 ते 3 शब्दांची व सोपी जोडाक्षराची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो। आता या ठिकाणी तो वाक्य लिहितोय पाहून, तेव्हा त्याचा काय असणार आहे अध्ययन स्तर असणार आहे 8। त्यामध्ये 2 ते 3 शब्दाची मर्यादा दिलेली आहे आणि सोपे जोडाक्षरे देखील असायला पाहिजेत। पुढे 9वा अध्ययन स्तर आहे 4 ते 5 सोपी शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्ये विद्यार्थी पाहून लिहितो। समजा सोपे शब्द आहेत सोपी जोडाक्षरात असे 2 ते 3 वाक्ये विद्यार्थी लिहित असेल पाहून तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 9 क्रमांकाचा। पुढे 10वा आहे 2-3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहित असेल। पहा विद्यार्थी 2-3 शब्दाचं वाक्य ऐकून लिहितो पण त्याच्यासाठी योग्य गती देखील त्याची असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 10। नंतर 11 आहे 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्ये ऐकून विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो। आता त्या ठिकाणी थोडीशी काठिण्य पातळी वाढलेली आहे। 11वा अध्ययन स्तर असणार आहे 2 ते 3 शब्द जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्ये ऐकून विरामचिन्हासह योग्य गतीने जर लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर असा आहे 11वा घ्यायचा आहे आपण। पुढे 12वा पहा 2 ते 3 सोपी शब्दाची 2 ते 3 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 2 ते 3 सोप्या शब्दाची 2 ते 3 सोपी वाक्य जर तो विद्यार्थी ऐकून योग्य गतीने लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 12। 13वा अध्ययन स्तर आहे 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हासह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण 13 हा पकडायचा आहे। पुढे 14वा श्रुतलेखनाकरता 4-5 शब्दाची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो। श्रुतलेखन करताना विद्यार्थी 4-5 शब्दाची 1-2 सोपी वाक्ये योग्य गतीने जर लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 14। पुढे 4-5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 1 वाक्य विरामचिन्हासह ऐकून योग्य गतीने लिहितो। तर या ठिकाणी विद्यार्थी 4-5 शब्द असणारं सोपं वाक्य सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हासह आणि योग्य गतीने लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण 15 हा घ्यायचा आहे। 4 ते 5 सोपे शब्द सोपी जोडाक्षरे आणि युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो। आता या ठिकाणी 4 ते 5 सोपे शब्द असणारं सोपे जोडाक्षरयुक्त वाक्य असणारं सोपी जोडाक्षरयुक्त शब्द असणारे 2 ते 3 वाक्य जर विद्यार्थी लिहित असेल विरामचिन्हासह आणि योग्य गतीने तर त्याचा अध्ययन स्तर असणार आहे 16। तर अशा प्रकारे आपण लेखन या कौशल्याअंतर्गत विद्यार्थी 4 ते 5 सोपी शब्द व सोपी जोडाक्षर असलेले 2 ते 3 वाक्याचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो। ही जी क्षमता आहे अध्ययन क्षमता त्या अंतर्गत कोणते अध्ययन स्तर आहेत याविषयी माहिती पाहिली। आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या या प्रकारे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहेत। आता दुसरीसाठी नक्की कोणते सोपे शब्द असणार याविषयीची आपल्याला माहिती दिलेली आहे। 5 सोपे शब्द या कृती कार्यक्रमांतर्गत येता दुसरीच्या दृष्टीने सोपे शब्द म्हणजे पुढील प्रकारचे शब्द जसे घर, चाक, मासा, दिवा, जीभ,
खेळ, पटकन, बैल, पोपट यासारखे शब्द. आणि सोपी जोडाक्षरे म्हणजे या कृती कार्यक्रमांतर्गत येतात. दुसरीच्या दृष्टीने सोपी जोडाक्षरे पुढील प्रकारची आहेत पहा, जसे की उदाहरण दिले गाड्या, आत्या, किल्ला, हत्ती, गप्पा यासारखी जोडाक्षरयुक्त शब्द. तर आता आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा जेव्हा अध्ययन स्तर आपण निश्चित करणार आहात, नुसार आपण आपल्या वर्गातील इयत्ता दुसरीच्या मुलांचे अध्ययन स्तर जेव्हा ठरवतील त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक तक्ता देखील दिलेला आहे पहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अनुक्रमांक आहे, विद्यार्थ्यांचे नाव आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपलं वाचन म्हणजेच रीडिंग अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचनाचे अध्ययन स्तर आपण आता 1 ते 14 पाहिले. तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 14 पैकी नक्की विद्यार्थी कुठल्या अध्ययन स्तराला आहे तो स्तर क्रमांक लिहायचा आहे. आणि समजा लेखन अंतर्गत आपण विद्यार्थ्यांचे 1 ते 16 हे अध्ययन स्तर पाहिले, तर त्या अंतर्गत विद्यार्थी नक्की कुठल्या स्तरावर आहे विद्यार्थ्याच्या नावासमोर लेखन अंतर्गत त्यांचा अध्ययन स्तरचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाचन आणि लेखन या कौशल्यासाठी इयत्ता दुसरीसाठी आपण घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठी भाषा विषयाअंतर्गत वाचन आणि लेखन या कौशल्याअंतर्गत कोणत्या अध्ययन क्षमता आहेत आणि त्या अध्ययन क्षमता अंतर्गत विद्यार्थ्यांचे कोणते अध्ययन स्तर असणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.